हाय मैत्रिणींनो, कशा आहात? नेहमीचा प्रश्न, तुम्ही मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. माझं मजेत असण्याचं किंवा आनंदी असण्याचं कारण हे आहे की मी नुकतेच 1000 सबस्क्रायबर पूर्ण केलेत आणि ते तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे. कारण मी एवढ्या कमी वेळात 1000 सबस्क्रायबर पूर्ण केलेत. आणि आज ह्या टॉपिकवरती व्हिडिओ आहे की काळा मसाल्याच्या. काळा मसाला असा की जो खाताच गावाकडचा फील यायला पाहिजे. तुमची भाजी व्हेज असो अथवा नॉन व्हेज असो. बघितलाय का कधी असा मसाला? केलेला आहे का? खाल्लेला आहे का? आलं ना तोंडात पाणी, यायलाच पाहिजे. खाल्लेला असणार गावाकडे आल्यानंतर, पण केलेला नसणार. ज्या ताई जॉब करतात त्यांना शक्य नसतो, त्यांच्यासाठी मी अवेलेबल केलेला आहे. ऑनलाईन बुकिंग चालू आहे. आणि ज्या ताई घरी असतात त्यांनी ही रेसिपी बघून केला तरी काहीच हरकत नाही. तर कुठलाही तामझाम न करता मी हा मसाला खूप अगदी कमी वेळात आणि प्रमाणबद्ध केलेला आहे, जो बघून तुम्ही कधीही करू शकता. आणि नक्कीच गावाकडे नसला तरी गावाकडचा तुम्ही जेवणात फील घेऊ शकता, आनंद घेऊ शकता. तर असा मसाला मी आज केलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी तेजपत्ता घेतलेला आहे आधी निवडायला, कारण पॅकेट फोडल्यानंतर आत जाळी वगैरे लागलेली असते त्याला. ते पान ना पान आधी स्वच्छ करून घ्यायचं. आणि हा तेजपत्ता म्हणजे मी 20 ग्राम घेतलेला आहे. तो 2 किलो मिरच्यांसाठी आहे. जर 1.5 किलो मिरची असेल लवंगी तर बेडगी मिरची अर्धा किलो घ्यायची आहे त्याला. आणि त्या प्रमाणासाठी मी 20 ग्राम तेजपत्ता घेतलेला आहे. तो व्यवस्थित नीट करून झालेला आहे. आता मोठी इलायची 20 ग्राम, लवंगा 20 ग्राम, मिरी 20 ग्राम, चक्रफूल 20 ग्राम, दालचिनी 20 ग्राम, ती पण व्यवस्थित नीट करून घ्यायची. आणि दगडफूल 20 ग्राम घ्यायचं आहे. पण हे व्यवस्थित हातावर चुरगळून नीट करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यात राळ असते दगडाप्रमाणे. बघू शकताय तुम्ही, ती राळ मसाल्यात गेली तर खर लागते. त्यामुळं ती व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे. हे 10 ग्राम आहे, अजून 10 ग्राम आहे नीट करायला. बघू शकताय तुम्ही राळ कशी निघाली, त्याच्यातून खर निघाली ती. आता रामपत्री आणि जायपत्री 10-10 ग्राम घ्यायची 2 किलो मिरच्यांसाठी. लवंगा 20 ग्राम, शहाजिरी 20 ग्राम, हळकुंड 2 छटाक घेतलेली आहेत मी 2 किलो मिरच्यांसाठी. लवंगा 20 ग्राम, मिरी 20 ग्राम. हे सर्व खडे मसाले एकत्र करायचे. आणि अजून एक पॅकेट फोडणार आहे 10 ग्रॅमचं दगडफूलचं. ते पण व्यवस्थित नीट करून घ्यायचं आहे हातावरती चुरगळून. त्याची सर्व राळ काढून घ्यायची. धने अर्धा किलो घ्यायचे, हे पाव किलो आहेत. हे आणि हा कांदा आहे 1-1.25 किलो आहे. तो मी तेल टाकून भाजलेला आहे. खसखस 50 ग्राम, तीळ 50 ग्राम. आणि हे राहिलेले धने पाव किलो. जर का 2 किलो मिरच्या असतील तर अर्धा किलो धने घ्यायचे. ते पण व्यवस्थित नीट करून घ्यायचे. आणि हे झाले अर्धा किलो. आणि हे खोबरं अर्धा किलो. जास्त घेतलं तरी काही हरकत नाही, पण मसाल्यातला तिखटपणा असतो तो मरतो. त्यामुळं 2 किलो मिरच्याला फक्त अर्धा किलो खोबरं घ्यायचं आहे. म्हणजे त्यातले खडे मसाल्यांचा सुगंध आणि मिरच्यांचा तिखटपणा टिकून राहतो. हे सर्व खडे मसाले एकत्र करायचे. 2 छटाक हळकुंड, दगडफूल 20 ग्राम, दालचिनी 20 ग्राम, जायपत्री रामपत्री दोन्ही 20 ग्राम, मिरी 20 ग्राम, शहाजिरी 20 ग्राम, लवंगा 20 ग्राम,
मोठी इलायची 20 ग्राम, दगडफूल आणि तेजपत्ता 20-20 ग्राम, खसखस 50 ग्राम, तीळ 50 ग्राम, धन अर्धा किलो, कांदा 1.25 किलो आणि ही 1.5 किलो मिरची आहे, जी मी वाळवायला घातली होती, पण व्हिडिओ मोठा होतोय म्हणून व्यवस्थित पुसून घेतलेली, शूट केली नाही मी, थोडीशी दाखवली, धूळ बसलेली असती त्याच्यावर. आणि ही अर्धा किलो बेडगी आहे, त्याचे देठ काढायचेत अजून. आता सर्व क्रमानुसार भाजून तळून घ्यायचे. त्याआधी लाल मिरची, बारीक मिरची आधी भाजून घ्यायची, थोडंसं तेल घालून चांगली लाल भाजून घ्यायची, कडक करायची एकदम, आणि ती बाजूला काढून घ्यायची. आणि आता कढईत पुरेसं तेल घालायचं आणि त्याच्यात हळकुंड टाकायची 2 छटाक आणि गरगरीत चांगली तळून घ्यायची. पहिल्या बायका म्हणायच्या ना की तेल पोट फुटेपर्यंत हळकुंड तळून घ्यायचं, त्या पद्धतीने तळून घ्यायचं. ते फुटलं पाहिजे तेलात, एवढं तळायचं. आणि त्या मिरच्यांवरतीच आता सर्व आपण तळून घेतलेले खडे मसाले टाकायचे. आता मोठी इलायची टाकली आहे, ती पण एका तावात काढून घ्यायची. आता दगडफूल टाकायचं, ते पण एका तावात काढून घ्यायचं. आणि आता जायपत्री, रामपत्री टाकायची. ह्या 4 जिन्नस तळून घ्यायच्या आणि 4 जिन्नस कोरड्या ठेवायच्या. जायपत्री, रामपत्री पण चांगली तळून घ्यायची. आणि आता राहिले ते धने राहिलेल्या तेलात, याला साधारणतः 1/2 किलो तेल गेलं आणि राहिलं 1/2 किलो, मी अर्धा किलो घेतलेले. आता हे खडे मसाले पण ह्याच्यावरती टाकून घ्यायचे आणि धने चांगले खमंग भाजायचे, खमंग एकदम. हे सर्व मसाले भाजून घ्यायला साधारणतः 1/2 किलो तेल गेलंय, मी अर्धा किलो घेतलेले 2 किलो मिरच्यांसाठी. ते सर्व संपवायचे. आता राहिलेलं 1/2 किलो जे आहे त्याच्यात खोबरं भाजून घ्यायचं, पण त्याआधी खसखस भाजून घ्यायची आणि तीळ. त्यांना तेल घालायचं नाही, ते कोरडेच भाजायचेत. आणि वेगळं वेगळं ठेवायचं, तिळातून तेल निघतं त्यामुळं. आणि आता हे कोरडंच भाजून घ्यायचे, दगडफूल आणि जायपत्री, तेजपत्ता. फक्त कडक करायचे, त्याचा सुगंध सुटला पाहिजे, घमघमाट सुटला पाहिजे, एवढं ते फक्त कडक करून घ्यायचं. त्याला तेल घालायचं नाही अजिबात. हे पण त्याच्यावरती टाकून घ्यायचं. आणि आता उरलेलं सर्व तेल टाकायचं कढईत आणि त्याच्यात खोबरं टाकून घ्यायचं. ते पण एकदम गरगरीत, चांगलं कलर येईपर्यंत भाजायचं, चांगलं गरगरीत. कच्चं तेल बरेच ताई कुटायला जाताना कच्चं तेल मिळवायला नेतात, पण तसं करायचं नाही. ह्याच्यातच तेल तळताना टाकायचं भरपूर आणि तेच तेल मिळवायला द्यायचं. याने आपला मसाला 1, 1.5, 2 वर्ष टिकतो. आणि कच्चं तेल घातलं तर लगेच खराब होतो. आता हे सर्व तळून भाजून झालेलं आहे. बेडगी मिरची राहिलेली आहे अजून. हे सर्व वेगळं वेगळं मी पॅक केलंय. तीळ वेगळे पॅक केलेत आणि खसखस मिरच्यावरतीच टाकून घ्यायची. आणि आता बेडगी मिरची घ्यायची आहे भाजायला. ती पण व्यवस्थित पुसून घेतली आणि थोडंसं तेल घालून भाजायला घेतली आहे. आता ती पण भाजून झाली आहे. ह्याच मिरच्यावरती टाकायची, सर्व एकत्र करायचं. आणि मीठ घ्यायचं आहे, मोठं मीठ त्याच्यात टाकायला न्यायचं आहे घरूनच. ते मी 1/2 किलो घेतलेलं आहे. आणि हे सर्व एकत्र केलेलं आहे, व्यवस्थित पॅक केलं आहे. आता मी हे जाणारे कुटायला घेऊन, जे 2 मिनिटाच्या अंतरावरच डंका आहे मिरची कांड. इथं एकदम स्वच्छता असते, चांगलं कुटून देतात, त्यामुळे आम्ही इथंच जातो.
स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असेल तर आपल्याला कुटायला जायला काहीच वाटत नाही. त्यामुळे मी इथंच येत असते कुटायला. आणि खूप छान असा बघा, फक्त कोरड्या मिरच्या बारीक करून घेतल्या तरी त्याला कसला छान कलर आलेला आहे. आणि आता हे मिळवायला घेतलेलं आहे ताईंनी त्या. तर आता हे काढतेत त्या. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा महत्त्वाचा असतो. आता वजन केलं आहे ह्याचं, तर 3.5 किलो भरलं. मला कधी ना एकदा कधी ते पिशवी फोडून वास बघल किंवा कसा झाला हे बघल, हे असं झालेलं. तर तुम्ही पण बघू शकताय मसाला कसा झालेला आहे, एकदम लाल बुंद गरगरीत. आणि भाजी पण एकदम तरीदार गावाकडची होणार आहे ह्याची, बघू शकताय तुम्ही. आता हा मी डब्यात भरून ठेवणार आहे. एका दादांचा DM आलेला की तुम्ही माझ्या हॉटेलसाठी हा मसाला देणार का आणि ह्याचे चार्जेस काय असतील, किंवा पुण्यात मला पाहिजे आहे तर ह्याचे शिपिंग चार्जेस किती लागतील. तर त्या दादांना मला असं सांगायचे की पुण्यात फ्री शिपिंग आहे आणि चार्जेस मी ह्याचे 800 रुपये प्रति किलो लावलेले आहेत. तर अजून कुणाला ऑर्डर करायचं असेल तरी तुम्ही ह्याच्यावरती ऑर्डर, मी खाली नंबर देणार आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय आणि आपली ऑर्डर कन्फर्म करू शकताय, त्याच्यावरती देऊ शकताय. आणि अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून बघा. नसेल करायचा तर माझ्याकडे ऑर्डर करा. एक नंबर मसाला झालेला आहे, सर्व घरभर सुगंध सुटलेला आहे. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.